तिथे शांततेच्या प्रतीकांची नेहमी असते दोस्ती. चला फिल्डिंग लावून घ्या. चला दीपक पाटील यांच्याकडे आता बोलूया. आणि यानंतर लगेचच आपण नाणेफेक सुद्धा इथे करणार आहोत. पुढील संघ असणार आहे तर जांभिवली आणि सिद्धी करवले या दोन संघादरम्यान दुसऱ्या फेरीमधील ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि त्यानंतर चिखले आणि अजिवली असा सामना पाहायला मिळेल. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. चला चिखले क्रिकेट संघाचे संघनायक आणि अजिवली क्रिकेट संघाच्या संघनायकांनी सुद्धा नाणेफेकीसाठी संपर्क साधायचे. दोन्ही क्रिकेट संघाने एक एक सामना जिंकलेला आहे. म्हणजे साखळी फेरीतील ती अंतिम लढत असेल. या लढतीमध्ये जो संघ जिंकेल तो निश्चित स्वरूपात सुपर 12 मध्ये दाखल होणार आहे. चला पहिलं षटक घेऊन गोलंदाज कुणाल निकम. मर्याई जांभिवली टीम कडून रसायनी परिसरामधील संघ. दुसऱ्या बाजूला चर्मन सिद्धी करवले. सलामीची जोडी आपण बघताय. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. नयन पाटील आणि पांड्या मडवी. कुणाल निकम. यस प्लीज स्टार्ट. पहिला बॉल पहिल्या षटकामधील कुणालचा. फुलं लेन तोता चेंडू सरळ जाऊन पायावर आदळलाय. लाईक बिफोर द विकेट अपील स्वीकारले. पहिला धक्का लागेल पहिल्याच बॉलवर. विकेट डाऊन. LBW बॅटर आउट. पहिल्याच बॉलवर पहिली सफलता प्राप्त झाली. सगळ्यात मोठा हादरा इकडे मात्र बसला जर्मन सिद्धी करवले टीमला. नाराज आहे थोडासा पंचांच्या निर्णयावर. बऱ्याच वेळेला असा फलंदाज नाराज होताना आपण कित्येक वेळाला पाहिले असेल जेव्हा पंचांचा निर्णय आवडत नसतो परंतु तो आवडून सुद्धा घ्यावा लागतो. खेळाडू वृत्तीनं सुद्धा कधी कधी मैदान सोडावं लागतं. नाही लाजास्तव सुद्धा कधी कधी मैदान सोडताना अनेक फलंदाजांना आपण पाहिलं असेल. रिस्पेक्ट फार महत्वाचा आहे. जो पंचांच्या निर्णयाचा आदर मात्र करावा लागतो आपल्याला. असं नाही की इंटरनॅशनल मध्ये सुद्धा बऱ्याचशा वेळेला मात्र सचिन तेंडुलकर अगदी मान खाली घालून खरं तर गेलेत मैदानामधून निघून. कुणाल निकमला पहिल्याच बॉलवर सफलता प्राप्त झाले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सचिन गायकर. तिसऱ्या क्रमांकावर दाखल होत असताना सिद्धी करवले संघ. पहिल्याच बॉलवर मात्र अडखळत सुरुवात झाली. सुरुवातीलाच माशी शिंकले ती सिद्धी करवलेसाठी. कुणाल निकम पुन्हा एकदा. सचिन गायकर साठी नेक्स्ट बॉल. फुल टॉस आहे. ड्राईव्ह केलाय. स्वीप कव्हरला फिल्डर त्या ठिकाणी आहे. हो डायरेक्ट हिट झाला असतं तर कदाचित परतावं लागलं असतं. एक रन मिळाली. धावसंख्येचा काउंट मात्र ओपन होईल. धावसंख्येचा श्री गणेशा. पहिली रन सचिन यांच्या बॅटमधून येत असताना करवली टीमसाठी. 1-1. पहिले षटक मागच्या मॅच मध्ये भन्नाट बॉलिंग केली होती मर्याई जांभिवली संघाच्या सगळ्याच गोलंदाजांनी. आणि हे वैशिष्ट्य राहिले या टीमचं नेहमीच बऱ्याचशा स्पर्धांमध्ये खेळताना. बॉलिंग स्ट्रॉंग आहे. वेगवान गोलंदाजी आहे या टीमकडे. परंतु पाहूया पांड्या. फिरवण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा लाऊड अपील. परंतु यावेळेस मात्र
हा थ्रो मात्र पहा, वेगवान थ्रो होता खरं तर नॉन स्ट्राईक एंडला, परंतु चांगलं बॅकअप त्या ठिकाणी मिळालं. अन्यथा एवढा स्पीडली बॉल होता, कदाचित पाठीमागे चौका सुद्धा जाऊ शकला असता सोडतृच्या स्वरूपामध्ये, परंतु चांगलं बॅकअप. एकच धाव येईल टीमची टोटल 2 वर. संघर्ष करावा लागतोय पहिल्याच ओव्हरमध्ये. मागच्या मॅच मध्ये भन्नाट बॉलिंग केली होती कुणाल निकमनं. नीरज कोंडिलकर असतील, सर्वेश असतील, हा सुद्धा प्रॉपर कनेक्ट झाला नाही. स्क्वेअरलेकडे चेंडू सरकलाय, सिंगल येईल, 1 रन. सुरुवातीपासूनच खरं तर मोठे फटके यायला हवेत, परंतु ते आलेले नाहीयेत. कारण पहिल्या पाऊलचं एकमेव षटक मिळणार आहे. क्षेत्र मात्र मोकळं असतं, सर्कलचं रिस्ट्रिक्शन आहे, क्षेत्ररक्षणाची मर्यादा मात्र या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे बाउंड्री संपूर्णपणे मोकळी आहे. सर्कलला बीट केल्यानंतर मात्र तुम्हाला धावा मिळू शकतील. फिरून खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा अपील पाहायला मिळाली. वारंवार मात्र या ठिकाणी अपील केली जाते ती गोलंदाज कुणाल निकम कडून. आणखीन एक डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. आतापर्यंत या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा आल्यात. चला, चिखली क्रिकेट संघाचे संगनायक लगेचच नाणेफेकीसाठी संपर्क साधायचे आहे. आजिवली क्रिकेट संघाच्या संगनायकांनी या 2 षटकं संपल्यानंतर आपण लगेचच इथे नाणेफेक संपन्न करणार आहोत. कुणाल निकम पुन्हा एकदा. एज लागले, फ्लाइंग स्लीपला झेल उडालाय. फलंदाज होईल बाद, दुसरा हादरा दिलाय तो कुणाल निकमनं आपल्या ओव्हरमध्ये. जर्मन सिद्धी करवले टीमला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावफलकावर सिद्धी करवले टीम स्ट्रगल करत असताना पाहायला मिळेल. 2 फलंदाज बाद होत असताना धावा झाल्यात त्या 3. चांगली बॉलिंग केली अचूक टप्प्यावर वेगानं, आणि त्याचमुळे मात्र यश प्राप्त झालंय. पहिल्याच ओव्हरमध्ये थोडासा बॅकफुटवर पाहायला मिळेल, परंतु बाउन्स बॅक करावा लागेल सिद्धी करवले टीमला. 2 फलंदाज बाद झालेत आणि 2ही सलामीवीर गारद झालेत. पहिल्यांदा नयन पाटील आणि तदनंतर आता मात्र पांड्या मडवी. त्यामुळे सलामीवीरांचं योगदान मात्र या मॅच मध्ये नाहीये. आणि असं असताना मात्र मधल्या फळीतील फलंदाजांना आता लढावं लागेल या मॅच मध्ये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये 4थ्या स्थानावर दाखल झालाय जयदास मडवी. डे नाईट स्पर्धा आज. या स्पर्धेची 3री दिवस रात्र. महाशिवरात्रीचा दिवस. सर्वांनाच खूप साऱ्या शुभेच्छा महाशिवरात्रीच्या. आज उपवास आहे, विसरू नका, कारण रविवार सुद्धा आहे, परंतु उपवासाचा वार आहे. दुसरं षटक घेऊन नीरज कोंडिलकर. चला, जांभवली टीम, मागच्याही मॅच मध्ये फार वेळ घेतला होता तुम्ही इनिंग संपवायला. फुल टॉस आहे, हा बॉल ऑन साइडला टर्न केलाय. खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. गरज होती मच नीडेड सिद्धी करवले टीम साठी. हा पहिला चौकार आलाय. 4 रन्स मिळतील सचिन कायकर यांच्या बॅटमधून, आणि या चौकाराच्या सहाय्याने टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. 7 या आकड्यावर. 7 रन्स ऑन बोर्ड. दबावाखाली होता संपूर्णपणे सिद्धी करवले संघ, परंतु इकडे मात्र फिल्डर कडून मिस्टेक झाली आणि त्याचा नाहक मात्र भुर्दंड सहन करावा लागेल. नीरज कोंडिलकर पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल सचिन कायकर. कट करण्याचा प्रयत्न, अपील पाहायला मिळाली. बराचसा बाहेर डिलिव्हर केला होता हा चेंडू. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. पहिल्याही ओव्हरमध्ये बरीचशी अपील आपल्याला पाहायला मिळाली. वेगळ्या रणनीतीनं मात्र जांभवली संघ मैदानामध्ये खेळताना दिसतोय. फुल लेंथ होता, कट केला बॉल, चॉप केलं होतं. इकडे मात्र पॉइंटला बॉल, सिंगल देईल. एकच धाव, धावसंख्या 8 या आकड्यावर. 8 रन्स ऑन बोर्ड. नीरज कोंडिलकर फेक. स्पीड चांगला आहे बॉलरकडे. समोर उडवलाय बॉल.
वाईट स्ट्रॉंगर बॉडी लाईनच्या बाहेर उत्तुंग फटका षटकार आणि 6 धावांच्या मदतीनं टीमची टोटल मात्र पुढे जाईल ती 14 या आकड्यावर. या ओव्हरमध्ये आता मात्र धावा येताना दिसत आहेत. पहिल्यांदा सचिन गायकर यांच्या बॅटमधून चौकार पाहिला, आता जयदास मडवी यांना षटकार लगावलाय. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न कवसला, पीट केला, वेग होता प्रचंड. लाईन बॉल टप्पा पडल्यानंतर वेगानं निघून गेला विकेट किपरकडे. षटकारानंतर मात्र चांगले कमबॅक, स्पीड चांगला आहे, त्यामुळे जरा जरी टाइम झालं तरी बॉल सीमारेषेच्या बाहेर जाऊ शकेल, तेच करायचं आहे जयदास यांना. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, जास्तच बाहेर निघाला हा चेंडू. अतिरिक्त रन, व्हाईट बॉलचा इशारा, 15 धावा धाव फलकावर, 15 ऑन बोर्ड. धीरज कोंडिलकर समोर समोर ड्रॉप केलाय बॉलला, फिल्डर पोहोचलाय. व्हॉट अ स्टॉप, जबरदस्त स्टॉप पाहायला मिळालाय. उंच उडी मारत झेपावत खरं तर बॉलला आतमध्ये ढकललं. एका क्षणाला असंच वाटलं होतं चेंडू कदाचित सीमारेषेच्या बाहेर जाईल, परंतु अगदी सीमारेषेलगत मात्र अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. चला यानंतरची लढत असेल बापू 11 आई गावदेवी आजिवली विपक्षय प्रणय 11 ओम साईराम चिखले. तुमच्यासाठी शेवटचा पुकार आहे. आता नाणेफेक आपण इथे संपन्न होईल. मान्यवरांच्या शुभ हस्ते क्रिकेटचा आनंद घेत असताना जानुमान श्री साई सिद्धी क्रिकेट संघाचे खंदे समर्थक संतोष मडवी, माजी ग्रामपंचायत सदस्य सिद्धी करवले, योगेंद्र पाटील, संदेश पाटील क्रिकेटचा आनंद घेत असताना स्वागत आहे तुमचं. हो टू कॉमेंट्री बॉक्स दीपक पाटील यांच्याकडे आपण पुन्हा एकदा बोलूया. तर 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय, परंतु शेवटच्या बॉलवर मात्र कमालीचं क्षेत्ररक्षण जयस पाहायला मिळालं. अठरा धावा धाव फलकावर आहेत, 18 ऑन बोट. तिसरं षटक घेऊन गोलंदाज सज्ज होईल सर्वेश कोंडिलकर. इकडे मात्र टॉपेज लागली होती. एज ऑन टेकन, विकेट किपर झेल टीम लाईव्ह. आणखीन एक फलंदाज मात्र माघारी परतेल. सिद्धी करवले संघाला लागलेला हा तिसरा हादरा. मडवी बाद झालेत, नवीन बॅटर मैदानामध्ये येतील, परंतु सर्वेश कोंडिलकरला विकेट प्राप्त झाले. मागच्या ही मॅच मध्ये मात्र चांगली बॉलिंग केली होती. आय थिंक 4 धावांचं षटक टाकताना मजबूत विकेट घेतल्या होत्या त्याही ओव्हरमध्ये. विकेट टेकर बॉल राहिला आजच्या रात्रीमध्ये सर्वेश कोंडिलकर जांभेली टीम कडून. सौरव पाटील मैदानामध्ये आलेत. धावा झाल्या ते आतापर्यंत 18. स्पीडअप करत राहा प्लीज जांभेली टीम. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल केला जातोय, जास्त वेळ घेतला जातोय, सातत्यानं मात्र क्षेत्ररक्षण हलवलं जातंय. हे मागच्याही मॅच मध्ये खरं तर पाहायला मिळालं होतं जांभेली टीम कडून. सर्वेचा हा बॉल समोर लॉफ केलाय, लॉंग ऑनला. फिल्डरला मात्र पाहत बसावं लागेल बॉल सरळ हवाई सफर करण्यासाठी. षटकार.
24 धावा धाव फलकावर या षटकाराच्या सहाय्यानं सौरभ पाटीलनं आल्या मात्र षटकार लगावलाय आणि संघाला थोडंसं संकटामधून बाहेर काढण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न मात्र केला जातोय सध्याच्या घडीला. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा होत्या. तदनंतर आपण बघितलं तर दुसऱ्या ओव्हरमध्ये नीरज कोंडिलकर यांच्या 15 धावा त्यानं खर्च केल्या होत्या. 18 धावा पहिल्या 2 ओव्हर्समध्ये येत असताना परंतु पहिल्याच बॉलवर तिसऱ्या षटकाच्या विकेट मिळाली होती आणि तदनंतर मात्र आलेला हा षटकार. हो आपटला होता. बाउन्सिंग बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला परंतु इट्स अनप्लेबल डिलिव्हरी कॉल फ्रॉम बोथ अंपायर्स. व्हाईट बॉलचा इशारा. एक अतिरिक्त रन सोडली जाईल धाव फलकामध्ये. सिंगल रन. पेस चांगला आहे गोलंदाज सर्वेश कोंडिलकरकडे आणि एक बाउन्सर मारण्याचा प्रयत्न परंतु तो जास्तच वरून निघून गेला आणि त्याच कारणास्तव दंडित केले त्याला. अतिरिक्त रन जोडली जाईल धाव फलकामध्ये. 25 धावाची नोंद. 25 रन्स ऑन बोर्ड. सर्वेश कोंडिलकर पुन्हा एकदा सज्ज होईल सौरभ पाटील साठी. हा फुल लेंथ होता. इथे मात्र खोलात टाकला होता हा बॉल. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. कठीण होऊन जाईल जेव्हा अचूक टप्प्यावर मात्र गोलंदाज सर्व्हिसचा चेंडू पडतो ना तेव्हा फार कठीण होतं फलंदाजांना. तेच घडलंय कारण वेग चांगला आहे. स्पीड गेन चांगली टीमची. हो शॉर्ट बॉल होता. इथे मात्र पुन्हा एकदा थोडासा शॉर्ट केला होता. चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर बाउन्स पाहायला मिळाला खेळपट्टीमध्ये. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. हे व्हेरिएशन्स आहेत बॉलरकडे. सर्वेश कोंडिलकर. सौरभ पाटील आणि सचिन गायकर अशी जोडी आहे. सिद्धी करवले संघ 25 वर पोहोचलाय. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये निदान 40च्या पुढे जावं लागेल. फुल लेंथ होता. ड्राईव्ह केला ऑन साईडला मिड विकेट कडे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे त्यामुळे सिंगलच मिळेल. परफेक्ट थ्रो येताना दिसलाय. 26 धावा. 26. लास्ट बॉल असेल या षटकामधील. तिसरं षटक यानंतर समाप्त होईल. नेक्स्ट मॅच चिखली आणि अजिवली या दोन संघादरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. पोरिया क्रिकेट संघ मोहो आणि ग्रामस्थ मंडळ मोहो च्या संयुक्त विद्यमानानं आयोजित दमदार चषक 2026 नेत्रदीपक आयोजन पहिल्यांदाच खरं तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय आणि संपूर्ण श्रेय त्याचं द्यावं लागेल ते मोरिया क्रिकेट संघ आणि ग्रामस्थ मंडळ मोहो. नुकतीच काही वेळापूर्वीच आमदार साहेब प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. या स्पर्धेमध्ये व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू घेण्यात आलाय. चला चेक करूया आपण. तिसरे पंचा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतील. चला नाणेफेकीसाठी चिखले विपक्ष आजिवली या दोन्ही क्रिकेट संघ नाणेफेकी ते संपन्न होणार आहे. फेअर डिलिव्हरी. त्यामुळे डॉट बॉल असेल. 3 षटकांच्या अखेरीस धाव फलकावर सिद्धी करवली संघाची धाव संख्या 3 बाद 26 धावा. चौथं आणि अंतिम षटक मात्र बाकी आहे. 14-15 धावा आल्या. 40च्या पुढे जर धावसंख्या गेली तर नक्कीच इकडे चांगला बाउन्स बॅक पाहायला मिळेल. ही धावसंख्या डिफेंड करता येणारी ठरू शकेल सिद्धी करवले संघाला. कारण जेव्हा जेव्हा रात्र होत असते थोडंसं कूल क्लायमेट थंड वातावरण होत असतं आणि तदनंतर मात्र थोडंसं गोलंदाजांना सुद्धा सहाय्य मिळू शकेल जशी रात्र पुढे जाईल. दिवस रात्र ही स्पर्धा पहिल्यांदा आपण 40+ 3 सामने बघितले. तदनंतर हा 8चा पोल आपण पाहिला. सुपर 12 साठी आज 3 संघ क्वालिफाय होतील. तब्बल 12 संघ आज या दिवस रात्रीमध्ये खेळताना दिसले आणि त्यातून 3 संघ 40+ मधून अगोदरच यावेळेस मात्र कमालीचा फुल शॉट. बॉल स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या दिशेनं 6 धावांकरता षटकार.
हॅलोजन शॉट पाहायला मिळाला इकडे. समीर कोंडिलकरचं स्वागत केले. पहिलाच बॉलवर षटकार. पुन्हा एकदा फिरून खेळण्याचा प्रयत्न. अपील पाहायला मिळाली इकडे. एक रन तर कंप्लीट झाले. तेहतीस धावा धावफलकावर. 33 रन्स ऑन बोर्ड. लेग बाईटचा इशारा आलाय पंचांचा. सातत्यानं पंचांवर मात्र दबाव आहे या मॅच मध्ये. तो टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. दिस इज अ पार्ट ऑफ गेम. चांगली टीम वेगळ्या रणनीतीने मैदानामध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये 3 वेळा अपील झाली होती आणि सातत्यानं अपील होते. त्यामुळे जेव्हा जास्त अपील होते तेव्हा पंचांना सुद्धा अगदी काम त्यांचं वाढतं. थोडस प्रेशर होत असतं पंचांवर सुद्धा. लोवर फुल टॉस बॉल ऑन साइडला वळवलाय स्क्वेअर लेगला. मिड विकेटचा फिल्डर पोहोचलाय. ओ खराब क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा. पहिला सुद्धा धावा येत नव्हत्या तेव्हा सुद्धा खराब क्षेत्ररक्षणामुळेच धावा आल्या होत्या. आता सुद्धा तेच घडलं इकडे. मात्र सुंदर आणि मिड विकेट म्हणावी लागेल दोन्ही फलंदाजांमध्ये. आणि या धावा पूर्ण केले ते तब्बल 3 धावा. सुरुवातीला सुद्धा जेव्हा रन्स मिळत नव्हत्या तेव्हा मिसफिल्डमुळे पहिला चौकार आला होता. आणि आतापर्यंत चांबिवली संघाने क्षेत्ररक्षणामधून सुद्धा धावा दिल्यात. पण आता अजून प्रेशर खाली पाहायला मिळाला असता सिद्धी करवले संघ. महागुरु एमडी सर आणि डीजे नितीन थोडीशी चर्चा करत असताना लेफ्ट केला होता बॉल. ऑफ स्टोनच्या खूपच बाहेर आहे. समीर कोंडिलकर यांचा चेंडू स्वैर ठरवला. एक अतिरिक्त रन. धावसंख्येमध्ये भर. 37-37. चांगली टोटल आता मात्र हळूहळू आपल्याला पाहायला मिळते ती जनमान सिद्धी करवले संघाच्या धावफलकावर. खोल लोवर टप्प्याचा बॉल होता. खोदून काढलाय त्याला समोर. लॉंग ऑनला पुन्हा एकदा मिसफिल्ड पाहायला मिळते. चांगला बॅकअप त्या क्षणाला झालाय. 2 धावा मिळतील. 2 धावांच्या मदतीने टीमची टोटल मात्र 39 या आकड्यावर. 39. काही ठिकाणी आउटफील्ड सुद्धा धोका देते. कारण बऱ्याच वेळेला स्क्रीनवर बघताना टीव्हीवर आपण घर बसल्या बघताना असंच वाटत असतं की चुकीचं क्षेत्ररक्षण झालंय. परंतु ग्राउंडवर कधी कधी परिस्थिती वेगळी असते. कधी कधी अचानकपणे चेंडू उडतो. टॉस होतो. क्षेत्ररक्षकाला तेवढा अंदाज येत नाही. अशा गोष्टी घडत असतात. शॉर्ट बॉल होता. पुल करण्याचा प्रयत्न इथे मात्र मिस झालाय. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. हा शेवटचा चेंडू असेल या षटकामधील. 39 धावा झाल्या. टार्गेट सेट करायचं आहे. एखादी बाउंड्री सुद्धा मी तर म्हणेन एक चांगलं टार्गेट सेट करून देऊ शकेल. 39 झाल्यात. आणखीन एक डॉट बॉल आला तर 40च टार्गेट राहील. परंतु पाहूया एखादा मोठा फटक्याच्या तलाशमध्ये. हो इकडे पहा. चांगलं यष्टीरक्षण म्हणावं लागेल तिकडे. क्विकली बॉल त्या ठिकाणी गॅदर केला विकेट किपरनं. एकच धाव येताना दिसते. 40 धावा झाल्या. 4 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावर 40 धावा आणि 41 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. तो मर्याई चांबिवली टीमला. आणि नक्कीच मी मोर्या क्रिकेट संघ आणि ग्रामस्थ मंडळ मोहो सर्वांचे आभार मानतो की आज आम्हाला या ठिकाणी समालोचन करण्याची संधी उपलब्ध करून दिली. आमचे ज्ञानराज भाऊ असतील, त्याचप्रमाणे सार्थक असतील आणि संपूर्ण मोर्या टीम त्यांचं सगळ्यांचं मनापासून मी आभार व्यक्त करतोय. आणि या स्पर्धेमधून रजा घेतोय. आपण कुठेही जाऊ नका. एकत्र पाहत राही स्पर्धा साईब्रीद लाईव्हच्या माध्यमातून. आणि पुढची जबाबदारी आम्ही सोपवतोय तो आकाश शेख आणि आमचे मनोहर यांच्याकडे. तुर्तास धन्यवाद. थँक्यू. थँक्स दीपक पाटील. अतिशय चांगल्या प्रकारे आपण योगदान दिलं. चला आता नाणेफेक केली जाईल. मस्कर या. मस्कर यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. या दोन्ही संघ चिखले आजिवली पांडुरंग दादा मस्कर एकच वादा पांडुरंग दादा यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जात आहे. 4 षटकांचा सामना.
टेल बघा, स्टाईल्स बघा. मॅथ्यू हेडनने जसं का नाणेफेक केली. अतिशय उत्तम ऍक्शन. चला, नाणेफेक जिंकलेले आहे. निर्णय कालवा. चिखले क्रिकेट संघ. चला, इथे दीपक पाटील, रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सचिव आणि एक उत्कृष्ट क्रिकेट समालोचक, मराठी भाषेवर प्रभुत्व असणारे आमचे परममित्र दीपक पाटील पळसपे. आपण या स्पर्धेकरता आज इथे बेल दिली. बेलात बेल काढून स्पर्धेसाठी अतिशय चांगल्या प्रकारे समालोचकांच्या दृष्टिकोनातून एक घटक बनून अतिशय उत्तम योगदान दिला. आपला यथोचित गौरव आमच्या मोरिया क्रिकेट संघ आणि ग्रामस्थ मंडळ मो प्रशांत म्हात्रे यांच्या शुभास्ते केला जात आहे. चला, यापूर्वी आवाज दीपक पाटील यांचा ऐकला. आता मनोहर पाटील वाजे आणि आकाश शेळके यांच्याकडे आपण वळूया. चला स्पीडअप करा आणि थोडं फास्ट आपण आता हे मॅच रिकव्हर करा अशी विनंती आहे. चला स्प्लिट व्हा, फिल्डिंग सेटअप लावून घ्या. पहिला आपचा खेळ 24 बॉलला 41 आवश्यकता असेल. जनमान श्री साई सिद्धी करवले आणि अगेन्स्ट मध्ये आपल्याला मर्याई जांभिवली हे दोन संघ पाहायला मिळतात. स्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. उपस्थित सगळ्या क्रीडा रसिकांचे या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत आहे. वी आर वॉचिंग द बिग टुर्नामेंट. पहिलं संस्मरण आहे आणि पहिल्या संस्मरणामध्ये आपण पाहतो इतकं दमदार आयोजन करणं एवढं सोपं नाहीये. त्यासाठी आम्ही जरूर मोरिया क्रिकेट संघ व ग्रामस्थ मंडळ मोहो या संपूर्ण कम्युनिटीचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही स्वागत करू आणि त्यांना आम्ही इथून शुभेच्छा देऊ की अशा स्पर्धा तुम्ही आमच्यासाठी जरूर घेऊन या. सायप्रितची टीम संपूर्ण ही स्पर्धा कव्हर करते आणि आज टेलिकास्टिंग आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. अनिकेत सोबत आय थिंक लास्ट जी मीटअप असेल मला तर वाटतं धामणीला, हा वाजेला 3D ट्रॉफी तिथे झाली आणि तिथून काहीसे यादगार लम्हे, मग छोट्याशा रील्स, स्टोरीज या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या की त्या होत्या, व्हायरल होण्यासारख्या होत्या आणि त्या आठवतात आजही. हम एक ही थाली के चट्टे बट्टे. 24ला 41 आवश्यकता असेल. मॅचकडे आपण जाऊ. चला स्पीडअप करा अशी विनंती आहे. थोडं फास्ट आपण सामना सुरू करायचा आहे अशी तुम्हाला आमची विनंती आहे. चोवीसला 41 आवश्यकता असेल. पाठलाग करायचा धावांचा मर्याई जांभिवली आणि त्यांच्या अगेन्स्ट मध्ये श्री साई सिद्धी, जनमान सिद्धी करवले या दोघांमध्ये मॅच. अंपायर सिग्नल, गेम इज ऑन, लेट्स प्ले. काउंटडाऊन स्टार्ट नाउ. 3, 2, 1. व्हेरी फर्स्ट बॉल आणि पहिल्याच बॉलवरती आक्रमण करायचा प्रयत्न. झेलसाठी चान्स. सेकंड लेग स्लिपला फिल्डर उपलब्ध आणि पहिला फलंदाज बाद करण्यामध्ये यश. मर्याई जांभिवलीला पहिला धक्का. फलंदाज आउट. अंशु मडवी, डेतोर स्पेशालिस्ट गोलंदाज, बॅटिंग मार्फत चांगला करू शकला नाहीये बट बॉलिंग मार्फत आपण पाहतो आणि फिल्डिंग मार्फत तो अगदी चांगली कमिटमेंट देतो आपल्या संघासाठी. सूरज कोंडिलकरचा डाव संपलेला आहे. कुणाल निकम मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राईक एंडला जो ट्रम्प कार्ड खेळाडू या टीमचा आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी येतोय. सामना मधोमध स्टक झाला असता जबाबदारीचं ओझं वाहून देण्यासाठी. रोशन घरत पहिल्या मॅच मध्ये जय श्रीराम 11 जिंचवली, मेहकालन जिंचवली संघाला परास्त केलं होतं आणि त्यानंतर या मॅच मध्ये आपण पाहतोय आता इथून जरूर 41 टार्गेट घेऊन मैदानाच्या आतमध्ये ते अगदी धावा चेस करण्यासाठी लढाई लढतायत.
आणि लढाई लढत असताना आपण त्यांना पाहतो आता इथून. ओ रिव्हर्सचा फटका खेळायचा होता. लाऊड शाऊट पंचांकडे मोठी अपील साकारलेली आहे, बट पंच अपीलला फेटाळून लावतायत. आणि इथे आपण पाहू शकतो की अगदी या बॉलवरती आपल्याला जरूर एक विभिन्न बॉल पाहायला मिळाला, जिथे निर्धाव चेंडू आलेला आहे. डॉट बॉल्ससह टीमची धावसंख्या जी आहे ती आपल्याला जरूर पुढे सरकताना पाहायला मिळणार नाहीये, बिकॉज ऑफ आपण पाहतोय की जी स्टॉप झालेली स्टक झालेली धावसंख्या आणि मधोमध विकेट आहे, अकाउंट ओपन नाहीये. या गोष्टीवरती कुठेतरी खंडणी करावी लागेल आणि या गोष्टीवरती हातखंड बांधून आता लढाईला सुरुवात करावी लागेल. अशी क्षमता आहे, कॅलिबर चांगला आहे, मोठ्या मोठ्या संघांसोबत खेळलेला अनुभव आहे मरियाई जांभिवलीकडे, आणि त्यांना आपण मैदानामध्ये पाहतोय. ओर द विकेट अँगल ना, ओ व्हाट अ शॉट, सुपर पॉवरफुल पंच, पिकअप फटका, स्मॅश केलाय. घटना टेक, तमाशा देख. सारंगसाठी दणदणीत षटकार. आमदार ट्रॉफीसाठी आमचे मान्यवर वंदनीय श्रीमान श्री पांडुरंगजी मस्कर साहेब यांच्याकडून 1111 रुपयाचं डोनेशन आलेलं आहे. त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय आणि आभार व्यक्त करतोय. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. रिव्हर्स खेळायचा आहे प्रयत्न. ओ क्या बात आहे, क्या बात आहे. स्क्रीज सोडली आहे, बॅट्समन आउटचा इशारा पंचांचा आणि दुसरा धक्का. 6 वरती फलंदाज मरियाई जांभिवलीचा बाद. क्या बात आहे. सुरू आहे लढाई आणि या लढाईमध्ये आपण पाहतो आता इथून बॅट्समन एकाच मोठा स्ट्रोक खेळतायत आणि स्कोरिंग षटकार इव्हन चौकार आल्यानंतर आपण पाहतो की त्यांची विकेटही जाते. संघ अडचणीमध्ये आहे आणि ही अडचण आता दूर करावी लागेल. दोघांकडून प्रयत्न चांगले चाललेत मॅचला जिंकवण्यासाठी. प्रयत्न फार मॅटर करतात, मग क्षेत्र कुठले असू दे. तुमचे प्रामाणिक प्रयत्न जर असतील तर मग शाहरुख खानचा एक डायलॉग तुम्हाला तो आठवतो, तो तिथे तसा काम करतो. अगर किसी चीज को तुम पूरी कायनात से चाहो तो फिर पूरी कायनात सच्चे दिल से चाहो तो पूरी कायनात तुम्हें उस चीज से मिलाने की कोशिश में जुडी रहती है. इथे प्रयत्न दोघांचे समसमान पाहायला मिळतात, त्यामुळे सामन्याचा रिझल्ट काय असेल हे शेवटच्या क्षणापर्यंत आपण सांगू शकत नाहीयेत. कसून न जाता आपण पाहतो दोघांची लढाई मैदानामध्ये पाहायला मिळते आणि या लढाईला आता इथून आपण पाहतोय सुरुवात झालेल्या असलियत मध्ये. कारण विकेट पडल्यात दुसऱ्या बाजूला, एका बाजूला धावा आहे त्या 10च्या सरासरीनं बनवायच्यात. मरियाई जांभिवलीच्या विरोधामध्ये जनमान सिद्धी करवलंय. दोन्ही ताकदवर संघ आहेत, दोन्ही चांगल्या लॉटचे संघ आहेत, दोघांनी चांगला क्रिकेट खेळलेला. मग पांड्या मंडवीचा संघ एका बाजूला आपण पाहतो, एका बाजूला आपण कुणाल निकमचा संघ पाहतोय. ओ गॅप शोधली आहे, जागा बनवली आहे. इम्प्रुव्हायझिंग फटका 4 रनसाठी चौकार. डीजे बंद. आता जनरेटर होती नाचा. लढाईला आता सुरुवात आपण पाहतो दोन्ही बाजून. अगदी आपण जर पाहिलं तर आता संघांच्या लढायामध्ये स्पेशली लढवय्या वृत्ती आपण पाहतो खेळाडूंकडून पाहायला मिळालेली आहे. मन के जीते जीत है, मन के हारे हार, हार गए जो बिन लड़े उन पर है धिक्कार जो देखे न सपना, सपनों का अधिकार असल अधिकार है अपना, अपनों के खातिर कुछ करना है आज हमें, अजर अमर कर देना है स्वराज्य में. तू माटी का लाल है, कोई कंकड़ या धूल नहीं, तू समय बदल के लिख देगा, इतिहास लिखेगा भूल नहीं. तू बोर का पहला तारा है, परिवर्तन का एक नारा है, ये अंधकार कुछ पल का है, बाकी सब तुम्हारा है. अशी लढाई लढावी लागेल. अंधकार दूर करायचा आहे तर मग मेहनत सगळ्यात महत्वाची गोष्ट राहील तुमच्यासाठी. इथे पहा हा चेंडू पाहायला मिळेल. ओ फिल्डर आहे त्यांच्याकडून निसटलाय बॉल आणि जाऊन धडकतोय बाउंड्री लाईनला. बॉल येईल स्कोरिंग मोठ्या फटक्यासाठी. 6 रनसाठी षटकार पाहायला मिळालाय. जबरदस्त पॉवरफुल फलंदाजी. रॉंग बॉल आले की लगेच समोर खेळतात. आतमध्ये जाऊन खेळायचा प्रयत्न, थोडे जागा बनवून आतमध्ये गेले होते आणि अंधाराईचा फटका आपल्याला पाहायला मिळाला जांभिवलीकडून. समोरून आपण पाहतो की अगदी 6 रन्स देखील पाहायला मिळाला. पण मी म्हणेन की आता जो
कॅच आला होता तो कॅच नव्हता, मॅच होता पूर्णपणे. कारण समोर कुणाल निकम होते. आपण अशाही चर्चा केल्यात की मैदानाच्या आतमध्ये कुणाल निकमचा संघ खेळतोय, त्यामुळे ट्रम्प कार्ड खेळाडू आहे. त्या श्रीराम चिंचवली संघानं एक मिस्टेक केली होती की रनआउटची चान्स कुणाल निकमची बनली होती, तिथून प्रेशर क्रिएट करायचा होता. पण तिथून आपण पाहिलं की त्या थोड्यासा मिस्टेक त्यानंतर कमी झालेली पूर्वार्धामधील धावसंख्या त्यांच्या अगदी पराभवाचं कारण बनली. आणि त्यानंतर आत्ताच्या मॅचमध्ये आपण जर पाहिलं ना तर 4 ओव्हरचा गेम आहे, त्यामुळे आता एवढी कमी धावसंख्या नाही आहे, त्यामुळे लढाईला जरूर एक जागा आहे. बट मर्याई जांभिवली संघ असा संघ आहे 40 धावा निम्म्या षटकांमध्ये काढण्याची क्षमता ठेवतो. जसं की आता पाहिलं आपण पहिल्या ओव्हरला 16 आल्यात, 18ला 25च्या अवश्य शक्यता आहे. आणि ते आता सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. 2 विकेट त्यांच्या गेलेल्या आहेत. थोडंसं दबावाचं वातावरण आहे, यात काही मात्र शंका नाहीये. पाठला करायचा 41 धावांचा बॉलिंग मार्फत. ओव्हर नंबर 2 मध्ये सुयोग मडवी, ज्यांना आपण पाहिलं की षटक भरपूर चांगलं दिलं होतं रिसेंट फर्स्ट मॅच मध्ये, जेव्हा जनमान सिद्धी करवले संघ खेळत होता एका बलाढ्य संघासमोर. आता तर त्याचं नाव होतं गुरुदत्त 11 शिवकर संघ, ज्यामध्ये आपण पाहिलं मयूर घरत एक महत्वाचा खेळाडू होता. शिवकरचं सध्या टेनिस क्रिकेट तो हायलाईट करतो. तसेच त्या संघामध्ये आपण पाहिलं की अगदी संदेश होता, सँडी होता. त्या संघामध्ये आपण बघितलं की अगदी जरूर आपल्याला वासुदेव आंग्रे जो सध्या तरी चांगल्या पिकलाय तो खेळाडू होता. आणि त्यांच्या अगेन्स्ट चांगली फुलर लेनचा बॉल आहे, अंपायर साईड नो बॉल कॉल. मिड विकेटला फिल्डिंग चांगली झालेली आहे. फेकी पहा तिकडे पाहायला मिळते. नॉन स्ट्राईक एंडला धोका आहे, बट स्ट्राईक एंड करून नकार आणि मागे फिरावं लागते. नो बॉलचा इशारा, फ्री हिटचा कॉल. 1 फाऊल 1 बाउन्सची वॉर्निंग देखील आपण पाहतो. आता इथे खेळाडूला आलेली आहे. धावसंख्या जी आहे ती धावसंख्या जाऊन पोहोचती आहे यावेळेला 18 या आकड्यावरती. 18 रन, लॉस ऑफ 2 विकेट. सुयोग मडवी थोडासा महागडा सुरुवातीला आपण पाहतो या बॉलवरती आता पाहायला मिळालाय. मर्याई जांभिवलीकडून स्ट्रायकेंडला राहुल कोंडिलकर नेट नंबर 4 वरती बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि 10 रन त्यानं दिलेले त्या प्रसंगासाठी. हा बॉल चांगला आहे. गुड लाईनचा स्पॉट. टप्पा पडल्यानंतर बॉलला चांगला पिक, स्पीड होता स्पेशली बॉलमध्ये आणि बॉल निघून गेला विकेट किपरकडे. बाउन्स बघा जबरदस्त पाहायला मिळालाय. निर्धाव चेंडू आलाय. सुयोग मडवी छोट्या सरणीचा प्रतिभावंत खेळाडू, अंडर 22 चा खेळाडू आहे. बॉलिंग मार्फत सिद्धी करवलेकडून. हाही बॉल अर्लियर बॅट स्विंग, बॉल पडण्याआधीच बॅटचा स्विंग पाहायला मिळाला आणि बॉल त्यानंतर मात्र रिलीज झाला. हे फसवे चेंडू टाकण्यासाठी परिचय येते पहा. अर्लियर बॅट स्विंग होता आणि निर्धाव बॉल आपण बघितलेला. 18ला 2. डॉट बॉलनं प्रेशर क्रिएट करायचा प्रयत्न. सुयोगचा पुढचा बॉल असेल समोर. राहुलसाठी हा फटका चांगला खेळला राहुलला. फिल्डर आहेत तिकडे बॉलला स्टॉप करण्यासाठी. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. फायनल लेग मध्ये आहे. स्ट्रायकेंडला धोका आणि समोरून फलंदाज. बादचे संकेत चिन्ह पंचांकडून धावचितच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय आणि त्याचमध्ये आपण पाहतो की फलंदाज राहुल कोंडिलकरचा डाव संपुष्टात आलेला आहे. धावचित विकेट टिपण्यात आलेल्या. दडपणसाठी, प्रेशर क्रिएट करण्यासाठी, दबावतंत्र टाकण्यासाठी समोरील संघावरती सिद्धी करवले संघासाठी मी म्हणेन की एक छोटीशीच गोष्ट होती आणि ती त्यांनी आता सहज गतीनं मैदानामध्ये करून दाखवली. 19 धावसंख्या, 3 गड्यांचा मोबदला. ओव्हर क्रमांक 2 सुरू मैदानाच्या आतमध्ये. अखेरचे या षटकातील 3 बॉल शिल्लक. उर्वरित जवळपास 15 बॉलचा खेळ बाकी आहे. समीकरणामध्ये चेंजेस घडलेले आहेत. सुयोग मडवीनं चांगलं सुरुवात केली नव्हती, सुरुवात केली होती, बट त्यानंतर फ्रीडचा बॉल, त्यानंतरचा पुढचा बॉल आणि आत्ताचा बॉल आपण पाहिलं एकच धाव खर्च केली आणि एक गड्याला बाद केलेला आहे. 19ला 3 विकेट पडलेल्या आहेत. 41चा आव्हान गाठायचं आहे. येणारे 15 बॉल आणि 22 धावांची अजूनही आवश्यकता आहे. एकोणीस धावसंख्या धावफलकावरती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता इथून आपल्याला पाहायला मिळेल. त्यांच्याकडे जबाबदारी सोपवलेली आहे आणि त्या जबाबदारीचं ओझं घेऊन मैदानाच्या आतमध्ये आलेत. स्ट्राईकला फलंदाज तयार आहे. हलक्या त्यानं फक्त दिशा दिली आहे. वाइंड अप करायसाठी त्यांना माहिती आहे की सिंगल डबल नाही या मॅच मध्ये आपण जरूर अगदी जिवंत राहू शकतो आणि तो प्रयत्न. या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळतील 2 रन त्यांनी सहज गतीने घेतलेले आहेत आणि गतिमान धावसंख्या टोटल जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजेच 21 या अंकावरती. 21 रन ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट.
धावांचा पाठलाग, एका बाजूला धावा चेस करण्यासाठी 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 11 खेळाडूंच्या मधोमध उभे आहेत आणि समोरून आपण पाहतो की त्यांना डॉमिनेट करण्यासाठी सिद्धी करवलेचे 11 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये संपूर्ण रिंगणामध्ये, जिथे 2 रिंगण आहे, एक छोटं सर्कल एक मोठं सर्कल आणि त्यामध्ये खेळाडू तैनात. पॉवर प्ले संपलेत, त्यामुळं फिल्डिंगची रचना आपल्याला विखुरलेली पाहायला मिळते आणि विखुरलेलं क्षेत्ररक्षण असताना गोलंदाज युवक ओ बॅकफुटला जाऊन खेळले, जागा बनवली आहे. फाईन न टार्गेट करता यावेळेला लॉंग लेगच्या दिशेने खेळलेला स्ट्रोक, चौकार, 4 रन देऊन जातोय. सुपर क्वालिटी फटका होता, कारण सुरुवातीला काहीच दाखवलं नाही, बट लास्ट मोमेंटला ज्यावेळेला चेंडू डिलिव्हर्ड झाला फॉलो 3 मधून, त्यावेळेला आपण पाहिलं की ते थोडे आत गेले आणि त्यानंतर रोम बनवला आणि बॉलला दिशा दिली लॉंग लेगची. मेनली आपण जर पाहिलं तर बॅटचा स्टिकर हेडला बॉल लागला होता आणि तो बॉल जो आहे फाईनल न जाता लॉंग लेगला गेला. लास्ट मॅचचा मॅन ऑफ द मॅच विजेता टायटल विजेता खेळाडू तो म्हणजे नीरज कोंडिलकर. आणि नीरज कोंडिलकर इनॅट नंबर 5 वरती आपण पाहतो की चांगली बॅटिंग करतोय सध्या मैदानाच्या आतमध्ये. 6 धावा झालेल्या आहेत धावफलकावरती, 25 टोटलला आपण पाहतो. ओ समोर प्रॉपर टायमिंग, एक्स्ट्रा हिटिंग पॉवर ऑन दी वे, राईटी गॉट इट फ्लॅटी अँड इट इज इट मायटी टॉप हिट सिक्सर. सुपर फटकेबाजी, अप्रतिम फलंदाजी. या षटकाराच्या सह टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजेच आता इथून 31 अंकावरती 31 रन ऑन बोर्ड. फक्त आणि फक्त आता जिंकण्यासाठी आपण पाहतोय त्या म्हणजेच 10 धावांची गरज आहे. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. मामा, तुम्ही जर वेशभूषा करून हा डान्स केला ना तर कित्येक स्पर्धांमध्ये तुम्हाला मागणी येईल आणि त्यातून तुम्ही भरपूर, मी म्हणेन की नफा कमवू शकता. इट्स ओके. विशाल आवडले का मामा? एक नंबर. विशालनं वाईट दिलेले, एक नंबर. 10 धावांची आवश्यकता आहे 12 बॉल मध्ये. स्टॅकला फलंदाज तयार. समोर हलक्या हातानं फक्त दिशा दिली आहे, एक धाव तिकडे आपल्याला सहज गतीनं पाहायला मिळते. बॅटिंग लाईनअप जो आहे तो भरपूर मी म्हणेन की खोल आहे या संघाचा, त्यामुळे विकेट्स पडल्याचा दबाव काहीच मी म्हणेन की ते जुगारणार नाहीये. त्यामुळे डॉट बॉल शिवाय पर्याय आता मी म्हणेन की उरलाच नाहीये सिद्धी करवले संघाकडे. यातील मात्र शंका नाही. या टीमची धावसंख्या जी आहे ती 32 पाहायला मिळते. 32 रन आपण ऑन बोर्ड बघतोय. गोलंदाज तयार आहे गोलंदाजीसाठी. येणारे बॉल बाकी आहेत 11 आणि 9 धावांची आवश्यकता आहे. स्टॅकला फलंदाज तयार. पुढचा बॉल ओ खेचलाय आणि दिलाय दणका, मोडलाय सिद्धी करवलेचा मनका. षटकार. आज काय स्पेशल? क्या बात है. मग पापलेट आवडतो का कुपा आवडते? पापलेट आवडतो का कुपा आवडते? पापलेट. इथे सगळे झिंग्याचे फॅन आहेत. 10ला 3 पाहिजेत. 10ला 3ची आवश्यकता आहे. झिंगा हवा माहिती आहे. 9-3ची आवश्यकता. दत्ताबाई ढवले. ओ विनिंग स्ट्रोक अँड सुपर 12 ला क्वालिफाय होणारा आजच्या रात्रीतील दुसरा संघ आपल्याला